राष्ट्रपती या विषयावर थोडं सविस्तर बघूया. संविधानाचे भाग 5 मध्ये कलम 52 ते 78, 52 to 78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाविषयी तरतुदी केल्या आहेत. आता हे केंद्रीय कार्यकारी मंडळ काय आहे? तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचे मंत्रिमंडळ आणि भारताचे महान्यायवादी. ठीक आहे. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, देअर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाकोणाचा समावेश होतो यामध्ये हे 5 नावे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग कलम 52 लक्षात ठेवायचं. 52 भारताचा एक राष्ट्रपती असेल. कलम 53 मध्ये भारताच्या संघ राज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील. कलम 53(2) राष्ट्रपती संघ राज्याच्या संरक्षक दलांचे सरसेनापती असतील. ह्या कलमासुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कलम 54 मध्ये बघूया. राष्ट्रपतींची निवडणूक लोकांमार्फत प्रत्यक्षपणे न होता अप्रत्यक्षपणे होते, एका निर्वाचक गणाकडून होते. ठीक आहे. इलेक्टोरल कोलाजमध्ये काय काय येतं हे आपण पुढे बघणारच आहोत. कलम 55 मध्ये काय दिलंय? निवडणुकीची प्रक्रिया दिली आहे. राष्ट्रपतींच्या त्यांची निवड करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कलम 55 मध्ये दिली आहे. 56 मध्ये राष्ट्रपतींचा पदावधी आहे, म्हणजे किती काळ ते पदावर राहतील आणि त्याचे काय अजून क्लॉजेस असतील ते. कलम 57 मध्ये दिला की राष्ट्रपती पुन्हा निवडणुकीसाठी पात्र असतील, म्हणजे एक व्यक्ती एकदा राष्ट्रपती झाली तर ती परत राष्ट्रपतीसाठी निवडणूक लढू शकते. आणि भारतात एक व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकते, पण अमेरिकेमध्ये केवळ 2दा. ठीक आहे.